चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर आदिनाथे सिद्ध केला ज्ञानदेवादिकी रुळविला श्री गुरूंच्या प्रेरणेने प्रेमपूर्वक आक्रमिला पदखुणांचा माग काढिता. हा नाथ संप्रदाय अत्यंत पवित्र संप्रदाय. कोणताही संप्रदाय असा नाही, कोणताही संप्रदाय असा नाही की जो 700 वर्ष चालत आहे. तिथे एकही नाही. त्याच्यामध्ये पुन्हा ज्ञानेश्वरांच्या नंतर ज्ञानेश्वरांच्या नंतर 300 वर्ष सगळं लुप्त. जे आढळतं आजनाथांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत जे म्हणजे 300 वर्ष लुप्त राहत तो संप्रदाय पुन्हा सुरू आहे. मग देवनाथ, तुळामणी महाराज, कुंडा महाराज, रामचंद्र महाराज, महादेव महाराज, रामचंद्र महाराज, विश्वनाथ, गणेश आणि स्वरूपानंद माधव इथपर्यंत सरळ गुरु शिष्य परंपरेने असा एकही संप्रदाय आहे. हा फक्त 2-3 पिढ्या तुम्हाला बाकी कुठेही गुरु शिष्य परंपरा नाही. त्यामुळे हा संप्रदाय शुद्ध आलेला आहे. आता स्वामींनी जसं माझ्याकडे सोपवलं तसं मी तिथे आपल्यापैकी 2 लोकांच्याकडे सोपवा संप्रदाय असं ठरवलं. त्याच्याकरता माधव नगरकर आणि मकरंद वगैरे हे 2 साधक पुष्कळ दिवसापासून माझ्या डोक्यात आहे. त्या 2 साधकांकडे हे पुरतो हे त्यांच्याकडे सोपं असं वाटलं आणि म्हणूनच वाचून गाठू यत्ने मोक्ष मंदिर चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर अव्ययात्मा अजसनातन प्रकृतीसी परनिरंजन सत्यसुंदर शिव चिरंतन ब्रह्मते सदसद्विलक्षण सोहमस्मि खूणधरुनी उन्मनी सुख साधु सुंदर चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर भक्तिप्रेमाची धरोहर परमभाग्य लाभलीसे योगपीठीची गुप्त अंगे गुरुकृपे सह उकललीसे तीच विकसित करुणी साची भरुनी जाऊ दे निजांतर चालणे आता निरंतर
पुण्यप्रदया पदपथावर सोहं वृत्ती अवतरोनी सिंधु माझी बिंदू विरुनी व्यापकाच्या संगतीने जीव शिवता बोध पाऊनी तेची मकरंदे सुखाने तेची मकरंदे सुखाने धन्यताला हो खरोखर चालणे आता निरंतर पुण्यप्रदया पदपथावर पुण्यप्रदया पदपथावर विष्णवे बृहते करोमि ॐ शान्ति शान्ति शान्तिः राम तन्न इन्द्रो वरुणो बृहस्पतिः सविता च पुनन्तु पुनः पुनः नमोऽग्नये सुमते नम इन्द्राय नमो वरुणाय नमो वारुण्यै नमो तथैवो निषदनं प्रणेवो वसति कृता गोभाजयित्किलासरयत्सनवथ पूरुषं यदहं वाजयन्निमा ओषधीर्हस्त आदरे आत्मा यक्ष्मस्य नश्यति पुराजीव गृभो नमः पार्वती पते देवलग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि सावधान ॐ उद्घाते व शकुने सामकाय ब्रह्मपुत्र ॐ नरय प्रजां मे गोपाय अमृतत्वाय जीवसे जाताञ्जनिष्यमाणाञ्च अमृते सत्ये प्रतिष्ठिता हृदि अंगुष्ठं दत्वा जपेत अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाक्षरन्तु च अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन. आता त्याच्या कानात सांगायचं हा भो भवानी शंकर महारुद्र हा म्हणायचं सांब सदाशिव भवतः हरिहरेश्वर नाम सुप्रतिष्ठितम् अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. नर्य प्रजां मे गोपाय संपुदे अज्ञानसारे
ज्ञान भास्वत उजळू दे, जीवपणीची फिटुनी भ्रांती, शिवस्वरूपी रमवू दे, शिवस्वरूपी रमवू दे. श्रवण मात्रे अंतरीचे, दोष अवघे जाऊ दे, भाव धरुनी सगुण भजनी, नाम कीर्तनी प्रीती दे, शिवस्वरूपी रमवू दे. चित्त चंचल शांत भावे, देह बुद्धी विरमू दे, सारुनी ममता हंता. या कार्याची दिशा आणि दशा ही अधिक अधिक अंतर्मुख होईल आणि शिवाशी संलग्न व्हायचं आहे, शिवभावनेशी युक्त व्हायचं आहे हे लक्षात ठेवून साधक साधना करतील. आणि त्याच्यासाठी आता आशीर्वाद देण्याकरता म्हणून आदिनाथांपासून स्वामी ज्ञानेश्वर महाराज, महादेवनाथ महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ 16 पूर्वसुरींचे म्युरल्स इथं आहेत. असं असल्यामुळं ते ध्यान मंदिर हे ध्यानाला बसण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि उत्कृष्ट जागा निर्माण झालेली आहे.